श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्यासाठी शिर्डीमधले साई हेरिटेज विला हे स्थळ तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओला स्किप न करता सर्वांनी पहा अशी माझी नम्र विनंती आहे. हे साई हेरिटेज विला म्हणजेच शिर्डीमध्ये राहता या ठिकाणी आहे. हे साईबाबांची जुनी शिर्डी कशी होती हे क्रिएट केलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता की कशा अशा सुबक पद्धतीने केलेले आहे. हे सर्व स्टॅच्यू आहे, म्हणजे सिमेंटचे आहेत पुतळे. पाहू शकता की तुम्ही पहिले जे पूर्वीच्या काळी वासुदेव वगैरे होते ते कसे होते, किंवा आता गाईच्या शेणाच्या गौऱ्या कशा करतात आणि ते लावतात ते आहे. पुन्हा साईबाबा आणि बाळजामा यांच्याशी संवाद कसे करत होते, त्यांचे संबंध कसे होते हे आपण या दृश्यातून पाहू शकता. या बायका आहेत त्या शेवया कशा करण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी मशीन वगैरे नव्हती, त्यामुळे ते हातावर करायचे हे आपण पाहू शकता. आणि हे जे आहे हे दृश्य ते अतिशय सुंदर आहे. हे दृश्य संत सावळा कुंभार याचे आहे. हा जो आपल्या कामामध्ये लीन होऊन जी त्याची भक्ती होती ती भक्ती कशी करत होता ती आपल्याला दिसून येते. आणि हा एक शेंगदाणावाला आहे, तो आपला असं थकून झोपलेला आहे झाडाखाली निवांत, हे आपल्याला दिसते. हे बघा, आपण हे सावळा कुंभार तो हा कसा आपल्या मस्त हे करत होता हे पाहू शकता. आणि नवीन लग्न झाल्यावर जागरण गोंधळ कसं करतात ते बघू शकता. असं हे जागरण गोंधळ असते. आणि साईबाबांची पालखी सोहळा तेव्हाही निघत होता, आणि आताही दर गुरुवारी 8:30 वाजता रात्री निघत असतो. तरी आपण त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. ही अशी चावडी होती. आणि पूर्वीच्या काळी जे काही खेळ वगैरे होते ते खेळ पण यामध्ये दृश्य केलेले आहेत. इथे साईबाबांनी जात्यावर पीठ कसे दळायचे ते सगळे आहे असे दृश्य आहेत. वीर वगैरे. आणि साईबाबा तर रोज दीक्षा मागायला जायचे आणि सर्वजण त्यांना दीक्षा देत होते. असे दृश्य आहे. अशा प्रकारे खूप काही आहे बघण्यासारखे तिथे. तरी तुम्ही एक वेळ विजिट नक्की द्यावी. हे शिंपी आहे, काश्मीर शिंपी. हा शिंपी पाहू शकता मी दिलेले आहे जसं तो करत होता. पूर्वीच्या काळीचे लोक दुरडी बनवायचे, ते दुरडी कशी आहे ते पाहू शकता. हे ह्याचा नागाचा व्यवसाय कसा आहे तो. पुन्हा साईबाबांनी जेवायला सर्व पंक्तीला वाढत होते असे बाबा चालोसारी करत आहेत आणि अजूनही करतच आहेत. त्यांचे खूप मोठे भोजनालय आहे शिर्डीमध्ये. आणि बाबा कसे हे होते ते पाहू शकता. हे चावडीचा कट्टा आहे. इथे न्याय वाडा असंही म्हणू शकता. हे न्याय पंचायत होतो असे. जसं इतके सुंदर दृश्य आहे की आपण पाहून मन भारावते. हा चांभार कशा चपला दुरुस्त करत आहात हे अक्षरशः औषध
छापा करताना दृश्य त्यांनी असं कैद केलेले आहे. हे आपल्याला वाटणारच नाही की खोटे आहे, पण आपण प्रत्यक्षात बघितल्यावरच ते कळते. म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही पण हे तिथे जाऊन पाहावा असं मलाही वाटते, कारण काहीतरी बघण्यासारखं आहे. तिथे मुलांना खेळण्यासाठी बरेचसे काही जागा आहे. हे बघा कशाचे मस्त एकदम कीर्तन करताना वगैरे सर्व आहे. बाबा पण कसे बसून ऐकत आहेत आणि सर्व लोकही ऐकत आहेत. असं बरेचसे दृश्य आपल्याला पाहायला भेटू शकतात. इथे एका व्यक्तीला 150 रुपये तिकीट आहे, म्हणजे 150 रुपीज पर पर्सन आहे. आणि आपण सकाळी 8ला गेलो तरी आपण 4 वाजेपर्यंत तिथं थांबू शकता. आपल्यावर आहे किती वेळ राहायचं आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे काही शो आहेत. म्हणजे 1 डे ट्रिपसाठी हा प्लॅन अगदी उत्तम आहे. तरी तुम्ही जाऊ शकता. बघा हे बाजार मंडी कशी असते ती पण त्यांनी सांगितलेली आहे, असं दृश्यामध्ये दाखवलेली आहे. पूर्वीच्या काळी असं होतं, बाजार मोठ्या प्रमाणात असं बाजार भरायचं. बाजारामध्ये बांगड्या वगैरे भरताना बायका असं खूप मस्त असं दृश्य वाटते, बघू शकताय. सुंदर मनमोहक असे दृश्य पाहून आपल्याला आपले नैनरम्य ठिकाणासे वाटते. त्यामुळे तुम्ही एकदा तरी तिथे जावे आणि पाहून घ्यावे. हे बघा माहेरवाशिनी म्हणजे काय असते हा पण एक सुंदर असा डोळ्यात पाणी येणारा सीन आहे. बघा तिची आई तिला असं टाटा करत आहे, सुखी रहा, डोळ्यात तिच्या पाणी आहे. दर्शन झाल्यानंतर हा एक स्पॉट छान आहे फिरण्यासाठी. पूर्वीचे मुले आंधळी कोशिंबीर खेळत होते किंवा ते लपाछपी म्हणतात, हा आता हाईड अँड सीक म्हणतात त्याला. तो खेळ पण खेळताना मुलांना दाखवलेला आहे. हा असा परिसर आहे तिथे आपण बॅट बॉल वगैरे खेळू शकतो. केलेला आहे मस्त असं रोप असतं त्यावर मस्त खेळलेलं आहे.
आहे, असे ॲनिमल्स पण आहेत काही काही. ते आहे शो आहे, बाकीचे असे खूप काही आहे तिथे छान एकदम पाहण्यासारखं. मॅजिक शो होता, हा पण त्याच्यामध्ये फ्रीच आहे. मॅजिक शो, पपेट शो, राजस्थानचा आहे पण बघू शकता इथे कसं मस्त एकदम ते डान्स वगैरे करू शकतो. आवाज आपण बेजार समार नको जाऊ तिकडे. वाटलं आम्हाला. आम्ही 5 मिनिटाचा शो डान्स